शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची एक नवीन अपडेट समोर आली आहे। 12 जिल्ह्यांतील गावांची यादीही समोर आली आहे आणि नवीन रोड मॅपचं अलाइनमेंट कसं आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। शासनाकडून संपादित करावयाच्या जमिनीच्या सीमांकनाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे। या संदर्भात राज्य सरकारने राजपत्रही जारी केले आहे। वर्धा जिल्ह्यातील डिग्रस गावातून हा मार्ग सुरू होणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गानंतर आता वर्धा गोवा रस्ता तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। वर्धा ते सिंधुदुर्गातील बांदा असा 802 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे। या मार्गावर माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर अशी 3 शक्तिपीठे असल्यामुळे या मार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे। राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर 7 मार्च रोजी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेले राजपत्र जाहीर केले आहे। त्यामुळे आता भूसंपादनाच्या प्रक्रियेलाही वेग येणार आहे। सरकारी अधिसूचनेनुसार हा मार्ग समृद्धी मार्गाशी जोडूनच तयार केला जाणार आहे। यापूर्वी पवनार येथून हा मार्ग सुरू होणार होता, मात्र तांत्रिकी कारणामुळे वर्धा शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या येलाकेली इंटरचेंजपासून 3 किलोमीटर नंतर हा मार्ग डिग्रस गावाजवळ वळणार आहे। त्यानंतर देवळी खर्डा मार्गे यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचेल। रस्त्यासाठी वर्धा तालुक्यातील 7 आणि देवळी तालुक्यातील 13 गावांच्या जमिनी संपादित करायच्या आहेत, ज्यामध्ये देवळी शहरालगतची जमीनही संपादित केली जाणार आहे। त्यात वर्धा तहसील, डिग्रस, पांढरकवडा, गणेशपूर, झारगाव, टीगाव, रोठा, धोत्रा रेल्वे आणि देवळी तालुक्यातील निमगाव, पडेगाव, चिकनी, देवळी, इसापूर, काजलसरा, वाटखेडा, बाभुळगाव, सैदापूर, करमळापूर, वाबगाव, काशिमपूर या गावांचा समावेश आहे। वर्धा नदी ओलांडल्यानंतर कळंब तालुक्यातील वंदली गावातून हा मार्ग पुढे जाईल। चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की हा मार्ग कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामधून जाणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शक्तिपीठ मार्ग कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, उमरखेड नांदेड जिल्ह्यातील हातगाव, कानमानुरी, अर्धापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, पूर्णा, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, बीड जिल्ह्यातील परळी, अंबेजोगाई, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, औसा, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी, सांगली जिल्ह्यातील कवठे, महाकाळ, तासगाव, मिरज, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या बांदापर्यंत जमिनी संपादित केली जाणार आहे। चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की या मार्गावर किती कोटी रुपयांचा खर्च होणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वर्धा ते बांदा या मार्गावर एकूण 83,600 कोटी रुपये खर्च येणार आहे। हा रस्ता MSRDC बांधणार आहे। सरकारने 2028-29 पर्यंत मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने येत्या काही दिवसांत या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होऊ शकते। समृद्धी महामार्गानंतर जिल्ह्याला शक्तिपीठ मार्गाची आणखी एक भेट मिळाली आहे। त्यामुळे जिल्ह्याचा मुंबईसह पुणे, कोकण आणि गोव्याशी संपर्क वाढल्याने रोजगार आणि उद्योगांच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे।
चला तर मित्रांनो, यामागचं गणित काय आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नागपूर ते मुंबई म्हणजेच महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सध्या चर्चेत आहे. आता नागपूर पुणे हे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार करण्यात येणार असून त्याचा केंद्र राज्य शासनातर्फे करार झाला आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे बांधला जाईल आणि छत्रपती संभाजीनगर जवळील समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल. या महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास 2.5 तासात, तर पुढे समृद्धी महामार्गाने नागपूर ते औरंगाबाद असा 5.5 तासात प्रवास करणे शक्य होणार आहे.